स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। एनडीपीएस गुन्ह्यातील फरार आरोपी जिंतूरमधून जेरबंद। गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री छापा। गांजा प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी जिंतूर पोलिसांच्या स्वाधीन। परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करून आणखी एक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 13 जून 2026 रोजी पहाटे 12:10 सुमारास स्थानिक गुन्हे शाखा परभणीचे पथक जिंतूर शहर व परिसरात गस्त घालत होते। त्यावेळी पोलीस स्टेशन जिंतूर येथे दाखल गुन्हा क्रमांक 276/2026 कलम 20/2/22 एनडीपीएस गांजा अधिनियम 1985 मधील फरार आरोपी अभिजित उर्फ बिल्ली सुभाष राठोड वय वर्ष 30 राहणार गणपती गल्ली जिंतूर हा त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना प्राप्त झाली। माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ गणपती गल्ली परिसरात धाव घेतली। आरोपीला संशय न येऊ देता परिसरात सापळा रचण्यात आला। पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं। त्यानंतर पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला जिंतूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाई, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पोळ, सूर्यकांत फड, विलास सातपुते, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर तसेच चालक शहाणे यांनी सहभाग घेतला। फरार आरोपीला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेलं हे यश जिल्हा पोलिसांच्या गुन्हेगारी विरोधातील धडक मोहिमेचा भाग मानले जात असून यामुळे कायद्याचा धाक अधिक मजबूत झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे।